बंद करा, बंद करा, बंद करा। नहीं चलेगी, नहीं चलेगी। हम अपना अधिकार मानते नहीं चलेगी, मानते। हम अपना अधिकार शनिवारी रोजी झालेल्या संयुक्त कामगार युनियनच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज 12 फेब्रुवारी देशभरातील जवळपास 30 कोटी कामगार आज संपावर जात आहे। आमच्या संपाच्या मागण्या काय आहेत तर केंद्र सरकारकडची मागणी आहे की त्यांनी मालक धार्जिने कामगार विरोधी, कामगाराला गुलाम करणारी जी 4 लेबर कोड आणलेली आहेत ती तात्काळ रद्द करावी। या लेबर कोडमुळे काय होणार आहे तर कामाचे तास हे 8 तास न ठेवता जे अधिकार आम्ही आतापर्यंत रक्त सांडून मिळवलेले आहेत ती सगळी अधिकार धुळीत मिळवली जाणार आहेत आणि कामगाराला अक्षरशः 2 वेळच्या जेवणाचा गुलाम बनवणारी काय लेबर कोड्स आहेत। या लेबर कोड्समध्ये कामाचे तास फिक्स नाहीत, मिनिमम वेतन फिक्स नाही, ते सगळं मालक वर्गाच्या हातात जाणार आहे। म्हणून भारतातील 30 कोटी कामगारांची सर्वात प्रथम डिमांड आहे केंद्र सरकारकडे की ही कामगार कायदे त्वरित मागे घ्या आणि आम्हाला आमची सर्व जुनी कायदे परत द्या। त्याचप्रमाणे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला आयडेंटिफाय करणारा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट त्वरित पुनर्जीवित करा आणि तो तुम्ही मॅन्डेटरी लागू करा सर्व कंपन्यांना। त्याचप्रमाणे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची एंट्रीच्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये बंद करणारा GR सेंट्रल गव्हर्नमेंटनी काढलेला आहे तो तात्काळ मागे घ्यावा आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या वर्किंगचा जो अधिकार आहे तो शाबूत ठेवावा। त्याचप्रमाणे आमचा मालक वर्गाकडे मागण्या आहेत, आमच्या व्यवस्थापनाकडे मागण्या की सेल्स प्रेशरच्या नावाखाली होणारी दमन, सेल्स प्रेशर, सेल्स मीटिंग आणि त्यामध्ये होणारं दमन, टर्मिनेशन, ट्रान्सफर हे बंद करावं। आणि सगळ्यात मोठी डिमांड म्हणजे जे सर्व्हेलन्स सुरू आहे, जे आमच्या प्रायव्हसीवर आघात आहे, संविधानाने दिलेल्या अधिकारावर आघात आहे, ती प्रायव्हसी सर्व्हेलन्स जे आणलेलं आहे कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेटद्वारा, आयपॅडद्वारा, ते त्वरित मागे घ्यावं। एवढ्या या 2 डिमांड आमच्या मालक वर्गाकडे पण आहे। त्यामुळे आज देशातील सर्व 30 कोटी कामगार आज संपावर गेलेला आहे। धन्यवाद।